नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. निरपराध तरुणांना मारहाणीने समाजमन सुन्न. ईश्वरपूर बहे तालुका वाळवा येथे निरपराध चुलत भावांना विनाकारण अमानुष मारहाण केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. साधा वेशातील पोलिसांच्या या कृत्याने ईश्वरपूर पोलिसांच्या कारभाराची लखतरे वेशीवर टांगली गेली आहेत. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेले पोलीसच जेव्हा कायदा हातात घेतात तेव्हा सामान्य माणसाने न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल केला जात आहे. नेरली तालुका वाळवा येथील अवधूत धनाजी पाटील वय वर्ष 20 आणि विराज सुरेश पाटील वय वर्ष 18 हे दोघे चुलत भाऊ शेतातील मोटर दुरुस्तीसाठी बहे पुलाच्या पश्चिमेला वायरमनची वाट पाहत थांबले होते. यावेळी साध्या वेशात आलेल्या 4 पोलिसांनी त्यांना कोणतीही विचारणा न करता अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने दोघेही तरुण जीव वाचवण्यासाठी पळू लागले. पोलिसांनी अवधूतचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि बेदम मारहाण केली. पोलिसांनी त्याला फरफटत नेल्यामुळे त्याच्या दोन्ही पायाच्या तळव्याची कातडी सोलून निघाली. दुसरीकडे विराजचे डोके मोटारीच्या गरम बोनेटवर ठेवून त्याला हातावर आणि कानावर मारहाण केली. आम्हाला का मारलाय म्हणून दोन्ही भाऊ जीवाच्या आकांताने ओरडत होते. मात्र त्या पोलिसांना पाझर फुटला नाही. या अमानुष मारहाणीनंतर अवधूत काही अंतर चालून शेतात बेशुद्ध पडला, तर विराजला पोलिसांनी गाडीतून नेलं. त्यांनी सांगितलेली ही आपबीती अंगावर शहारे आणणारी आहे. जखमी तरुणांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते अद्याप वेदनेने तडफडत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या तरुणांची कोणतीही चूक नसताना त्यांना अशा प्रकारे वागणूक देणाऱ्या या 4 पोलिसांवर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही, असा प्रश्न समाज मनातून विचारला जात आहे. या कृत्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांच्या मौनाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.